मित्रांनो, आज आपण एक फार छान आणि विचार करायला लावणारा विषय घेणार आहोत. अध्यात्म आणि धर्म यात नेमका फरक काय आहे. आजच्या काळात बरेच लोक म्हणतात, मला धर्मात रस नाही पण अध्यात्मात आहे. किंवा काही जण म्हणतात, मी फार धार्मिक आहे म्हणजे मी आध्यात्मिकही आहे. पण खरं तर धर्म आणि अध्यात्म हे दोन एकमेकांपासून वेगळे नाही. फक्त त्यांचा दृष्टिकोन आणि उद्देश थोडा वेगळा आहे. धर्म हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे. त्याचा अर्थ आहे धारण करणं, टिकवणं. म्हणजे धर्म म्हणजे आपल्या जीवनाचं संतुलन राखणारा मार्ग. आईचा धर्म म्हणजे मुलांचं संगोपन, डॉक्टरचा धर्म म्हणजे रुग्णांची सेवा, शिक्षकाचा धर्म म्हणजे ज्ञान देणं. आणि धर्म हा कृतीप्रधान आहे. तो आपल्याला शिकवतो काय करावं, कसं करावं. अध्यात्म मात्र या सगळ्याच्या मुळाशी आहे. धर्म सांगतो काय करावं, तर अध्यात्म विचारतो का करावं. मंदिरात जाणं हा धर्म आहे, पण तिथे जाऊन शांतता आणि भक्ती अनुभवणं हे अध्यात्म आहे. पूजा करणे हे धर्म आहे, पण त्यातून आपला अहंकार कमी होऊन प्रेम वाढणं हे अध्यात्म आहे. धर्म म्हणजे रूप आणि अध्यात्म म्हणजे त्या रूपाचा सार. धर्माशिवाय अध्यात्माचं अस्तित्व नाही आणि अध्यात्माशिवाय धर्म म्हणजे फक्त बाह्य दिखावा. दोन्ही एकत्र असतील तेव्हाच जीवन संतुलित होतं. भगवान श्रीकृष्णांनी धर्मही पाळला आणि अध्यात्मही जगले. त्यांनी युद्ध केलं पण अहंकाराशिवाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मासाठी लढा दिला, पण त्यांचा आधार होता गाढ आध्यात्मिक श्रद्धा. आजच्या काळात धर्म अनेकदा फक्त प्रथा, संस्कार आणि बाह्य आचारापुरता सीमित झाला आहे. पण जर आपण त्या धर्माच्या मागचा आध्यात्मिक अर्थ समजलो तर जीवन शांत, संतुलित आणि सुंदर होतं. आपण कोणत्या धर्माचे आहोत हे महत्त्वाचं नाही, पण आपण किती सजग, करुणामय आणि प्रामाणिक आहोत हे म्हणजे खरं आध्यात्मिक असणं आहे. तर लक्षात ठेवा, धर्म आपल्याला जीवन जगायला शिकवतो आणि अध्यात्म आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवतो. धर्म आपल्याला बाहेर जोडतो, अध्यात्म आपल्याला आत जोडतो. दोन्ही मिळूनच आपल्याला पूर्ण जीवन जगायला शिकवतात. पुढच्या भागात आपण बोलू धर्म, पंथ आणि संप्रदाय यात नेमका फरक काय आहे. कारण हे तीन शब्द एकमेकांना सारखे वाटतात, पण ते अजिबात सारखे नाही. पुढचा भाग नक्की ऐका. धन्यवाद.